ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा यदंग्रिकमल द्वंद्वम द्वंद्वताप निवारकम तारकम सर्वतापद्भ्यम श्री गुरुं प्रणमाम्यहम त्रैमूर्तिराजा गुरुतोची माझा कृष्णातिरिवास करून योजा सद्भक्त ते करती आनंदा त्या देव स्वर्गी करती विनोदा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणं प्रपद्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। मित्र हो, काल आपण जो प्रसारित केलेला भाग होता तो भाग माघ शुक्ल पौर्णिमेला प्रसारित करण्यामागचं जे कारण होतं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर दत्त संप्रदायामध्ये दत्त महाराजांचे 16 अवतार एकूण समजले जातात किंवा ते साजरे केले जातात आणि दासोपंतांच्या परंपरेमध्ये दासोपंतांचा स्वतःचा एक जो अवतार साजरा केला जातो त्याला सर्वज्ञ अवतार असे ते 17 अवतार साजरे केले जातात, पण हे फक्त दासोपंतांच्याच परंपरेमध्ये। परंतु दत्त संप्रदायामध्ये जे 16 अवतार जे समजले जातात किंवा जे साजरे केले जातात अजूनही काही ठिकाणी, तर त्याच्यामध्ये माघ शुक्ल पौर्णिमेला सिद्धराज यांचा अवतार आहे आणि काल तो सिद्धराजांचा अवतार होता म्हणून आपण तो कालचा जो भाग होता तो काल प्रसारित केला। त्याची थोडक्यात कथा अशी आहे की एकदा दत्तात्रेय भ्रमंती करत करत बद्रिका वनात गेले आणि बद्रिका वनामध्ये गेलेले असताना तिथं खूप सिद्धमुनी असे होते आणि ते सर्वजण गर्वाने फुगलेले होते, त्यांना खूप गर्व झालेला होता। तर दत्त महाराजांनी कुमाराचं रूप घेतलं आणि त्यांचा गर्वहरण केला, अनेक प्रकारचा उपदेश त्यांना दिला, अनेक प्रकारच्या त्यांना तिथे प्रचिती दिली आणि त्यांचा गर्वहरण केला आणि अशा प्रकारे हा जो सिद्धराजाचा अवतार आहे हा माघ शुक्ल पौर्णिमेला झालेला आहे आणि त्यांनी त्यांना योग दीक्षा दिलेली आहे। आणि हे जे 16 अवतार आहेत ह्या 16 अवताराला त्या नावाच्या पूर्वी ओम नंतर चतुर्थी प्रत्यय आणि नमः असं लावून ओम सिद्धराजाय नमः, ओम सिद्धराजाय नमः, ओम सिद्धराजाय नमः, ओम सिद्धराजाय नमः, ओम सिद्धराजाय नमः असा 108 वेळा जप केला जातो। असे ते 16 अवतारांचे 16 जप आहेत। तर त्याप्रमाणे आपण काल हा भाग जो होता तो मुद्दाम त्या दिवसाचं औचित्य साधून प्रसारित केला। आता काल मी तुम्हाला श्री गुरु दत्तात्रेय आणि श्रीपाद शिवल्लभ यांचं थोडक्यामध्ये चरित्र सांगितलं। श्रीपाद शिवल्लभांचा अवतार हा जो होता तो अवतार काळ मी मुद्दाम सांगितलेला नाही, कारण मला तो नृसिंह सरस्वतींच्या अवताराशी जोडून घ्यायचा आहे, त्यामुळे मी कालच्या भागामध्ये तो भाग सांगितलेला नाही। दत्तात्रेयांचा अवतार हा तर वेद काळापासून अनादी काळापासून आहे, कारण अत्रिऋषींचा उल्लेख वेदामध्ये आहे, अत्रिऋषींच्या नावाचं तिथे सूक्त मिळतं। तर श्रीपाद शिवल्लभांचा जो अवतार आहे तो इसवी सन 1320 ते 1350 असा आहे आणि श्री नृसिंह सरस्वतींचा जो अवतार काळ आहे तो इसवी सन 1378 ते 1458 असा आहे। तर त्याच्यामुळं 1320 ते 1350 श्रीपाद शिवल्लभ, 1378 ते 1458 श्री नृसिंह सरस्वती असा हा त्यांचा जीवनकाळ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। आजच्या भागामध्ये आपण श्री नृसिंह सरस्वतींचं चरित्र पाहणार आहोत आणि चरित्र म्हणण्यापेक्षा की त्यांच्या चरित्रामधले बारकावे आणि त्यांच्या अवतार कार्याचे जे विशेष आहेत ते विशेष आपण पाहणार आहोत। आता नृसिंह सरस्वतींचा जन्म कधी झाला गुरुचरित्रामध्ये ह्याचा उल्लेख नाहीये, परंतु इथे सुद्धा आपल्याला टेंबे स्वामीच आपल्या मदतीला येतात आणि टेंबे स्वामींनी त्यांच्या जन्माची जी तिथी शोधून काढली ती पौष शुक्ल द्वितीया। त्यामुळं पौष शुक्ल द्वितीयेला लाडकारंजे इथे श्री नृसिंह सरस्वतींचा जन्मदिवस किंवा जयंती साजरी केली जाते। आता मी तुम्हाला मागच्या भागात म्हणाल्याप्रमाणे की श्रीपाद शिवल्लभांचा उत्तर अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती, त्याप्रमाणे लाडकारंजे इथे माधव नावाचा विप्र आणि अंबा भवानी हे एक जोडपं होतं। आता ही जी अंबा भवानी होती ही गत जन्मातली ती जी स्त्री होती जिला श्रीपाद शिवल्लभांनी शनी प्रदोषाचं व्रत करायला सांगितलं होतं आणि ह्या जन्मामध्ये सुद्धा त्यांनी ते व्रत चालू ठेवलं होतं, सुरू ठेवलं होतं आणि मग अशा प्रकारे त्या शनी प्रदोषाचं व्रत करून त्यांना एक मुलगा झाला आणि तो मुलगा मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे पौष शुक्ल द्वितीयेला त्याचा जन्म झाला।
आता ह्या मुलाचं वैशिष्ट्य असं की हा मुलगा जन्मतःच ओंकार उच्चार करीत असे किंवा ओंकाराचा उच्चार केला आणि नंतर त्यांनी परत कधी तो बोललाच नाही. तर आता बाकीच्या लोकांना नवल वाटलं की अरे बापरे, इतक्या दिवसांनी हा मुलगा झाला, एवढी ही बाई शनी प्रदोषाचं व्रत करते आणि हा जो मुलगा झाला तर हा ओंकाराशिवाय दुसरं काही बोलतच नाही. तर मग आता तिथे नाहीतरी म्हटलं तर हा सगळा चेष्टेचा विषय होतोच ना. त्या काळामध्ये ह्या गोष्टी ह्या खूप म्हणजे मतिमंद मुलगा असणं किंवा असं काही जर संतती निपजणं तर ही त्या काळात चेष्टेची. आजच्या काळामध्ये सुद्धा ही फक्त आजच्या काळामध्ये जी चेष्टेची होत नाही, सहानुभूतीची होते. पूर्वीच्या काळी ती चेष्टेचे विषय होते. तर त्याप्रमाणे ते सगळे म्हणायला लागले. आणखीन आता आईवडील पण चिंतेत पडले की काय करायचं, काही नाही करायचं. तर त्याच्या आधी गुरुचरित्रामध्ये 2 कथा येतात त्यांच्या लहानपणीच्या, अगदी छोट्या कथा आहेत. तर ती नृसिंह सरस्वतींची जी आई होती अंबा भवानी, तर त्या अंबा भवानीला दूध येत नसे. तर त्याच्यामुळं तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं की गावामध्ये जर समजा असं कोणी सोयी नसेल की जी आपलं दूध वगैरे देईल तर ती असली तर मिळवा. तर मग हे सगळं त्या नृसिंह सरस्वतींच्या बाल नृसिंह सरस्वतींच्या कानावर गेलं आणि ते गेल्यानंतर त्यांनी तिच्या स्तनाला स्पर्श केला आणि त्या स्तनाला स्पर्श केल्यानंतर तिथे त्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. हा एक भाग झाला. दुसरं असं की ते बाळ जन्मल्यानंतर सगळ्यांनी जातक वगैरे पाहिलं. पूर्वीच्या काळी बाळ जन्म झाला की जातक वर्तवायचे, त्याप्रमाणे जातक वर्तवले. तो पण शुभलक्षणाने युक्त होता, श्रीपाद शिवलबांच्या सारखा. आणि त्यांनी सांगितलं हा साधा सुद्धा मुलगा नाही, हा अवतारी पुरुष आहे असं त्याला सांगितलं. आणि मग त्याचं पाळण्यातलं नाव ठेवलं शालग्राम देव. आणि आई त्याला लाडाने नरहरी म्हणायचे, म्हणजे शालग्राम देव आणि नरहरी. म्हणजे थोडक्यात त्यांचं पूर्ण नाव जर पाहायचं झालं तर शालग्राम देव, उपाख्य नरकरी, नरहरी, वडिलांचं नाव माधव आणि उपनाव काळे. म्हणजे शालग्राम माधव काळे. आता हा एक प्रसंग झाला. दुसरं त्यांनी असा विचार केला की हा मुलगा आता 8 वर्षाचा होतोय. पूर्वीच्या काळी 8व्या वर्षी मुंज करतात आणि अजूनही ती धारणा आहे. 8व्या वर्षी तुम्ही जर मुंज केली तर तुम्हाला ती लाभते का न लाभते हे काही पंचांगात किंवा कुंडलीत पाहावं लागत नाही. 8व्या वर्षी काही जरी असलं तरी ती त्याला लागतेच. तर त्याप्रमाणे त्यांनी विचार केला की आता ह्याला 8वं वर्ष लागते तर आपण ह्याची मुंज करूया. पण मुंज करायची म्हटल्यानंतर आपण जर ह्याला गायत्रीचा उपदेश दिला तर हा गायत्री मंत्र पठण कसं करणार, हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. पण मग त्यांनी म्हणले ठीक आहे, आता आपण हा ब्राह्मणाच्या घरात आपल्या घरात मुलगा जन्माला आलाय तर ह्याला आपण तो संस्कार देऊयात, आपलं ते कर्तव्य आहे ते करूयात. मग त्याप्रमाणे त्यांनी आता ते तसे ते धनिक नव्हते, खूप श्रीमंत नव्हते. तर नृसिंह सरस्वतींनी काय केलं की नृसिंह सरस्वतींनी असे खुणेने खुणवायचे की म्हणजे गळ्यामध्ये जानवं घातल्यासारखा आविर्भाव करायचे. म्हणजे त्यांचं थोडक्यात म्हणणं असं की माझी लवकरात लवकर मुंज करा. म्हणून ते असं जानव्याची एक जी आपण म्हणतो कृती, ती कृती करायचे. आणि मग आता त्यांना समजलं की आता ह्याला आपण ह्याची मुंज करूयात. तर आता गावातल्या लोकात कुजबूज सुरू झाली. अहो म्हणे हा मुलगा तर मुका आहे, ओंकाराशिवाय काही बोलत नाही. आता हा ओंकाराशिवाय काही बोलत नाही आणि हे याची मोठ्या थाटामाटात मुंज करणार, पण ह्यांच्याकडे पैसा कुठे आहे. आणि जरी समजा मुंज केली तरी हा गायत्री मंत्राचं पठण कसं करणार, कारण हा मुकाच आहे, हा बोलतच नाहीये. पण तिथे गुरुचरित्रामध्ये तत्कालीन समाज जीवन जे आहे ना, ते तत्कालीन समाज जीवनाचं पण एक दर्शन आपल्याला घडतं. तर ते सरस्वती गंगाधरांनी खूप छान लिहिलेलं आहे. तर ती गावातली लोक असं म्हणतात, अहो जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं, आपल्याला जेवण मिळाल्याशी मतलब, छानपैकी आपण जेवण करूयात, मुंजीचं जे काही जेवण कसं ते यथेच्छ भोजन करूयात. तो मुलगा बोलो न बोलो, गायत्री मंत्र पठण करो न पठण करो, त्याचं आपल्याशी काहीही घेणं देणं नाही. म्हणजे हे तत्कालीन समाज जीवन, त्याचं प्रतिबिंब सरस्वती गंगाधरांनी त्याच्यामध्ये आणले. इव्हन मी तुम्हाला असं म्हणेन की संपूर्ण गुरुचरित्रामध्ये तत्कालीन समाज जीवनाचं तुम्हाला प्रतिबिंब पाहायला मिळतं. ते आपण पुढे पाहूयात. ते आता नृसिंह सरस्वतींना आपल्या आई वडिलांची अडचण कळली म्हणून त्यांनी काय केलं की त्यांच्या घरामध्ये एक लोखंडी कांबी होती, म्हणजे सळई. ती सळई आणली आणि हातात धरली, त्याच्याबरोबर ती सोन्याची झाली. मग आता आईला कळलं की ह्याच्या हातामध्ये बहुतेक ह्याचा परिसर स्पर्श आहे. तर मग तिने काय केलं, आणखीन 2-3 लोखंडीच्या वस्तू होत्या त्या आणल्या, त्याला स्पर्श केल्याबरोबर त्या सगळ्या सोन्याच्या झाल्या. आणि मग त्यांना कळून चुकली की हा साधा सुद्धा मुलगा नाहीये, ह्याचा परिसर स्पर्श त्या लोखंडाला होतोय. मग त्यांनी कोणाला कळून न देता त्या सोन्याच्या बळावर किंवा त्या सोन्याच्या धर्तीवर
त्यांनी ती मुंज सगळी थाटामाटात केली. आता त्यांना गायत्री मंत्र उपदेश दिला आणि भिक्षा मागण्याची वेळ आहे. आता पहिली भिक्षा नियमानुसार आईकडेच मागावी लागते आणि ती 4 वेळा मागावी लागते, म्हणजे 5 वेळा मागावी लागते. पण त्याप्रमाणे ते आईकडे भिक्षा मागायला आले. ओम भवती भिक्षाम देही म्हटलं आणि पहिल्या भिक्षेच्या वेळेस त्यांनी पहिला वेद म्हटला. नंतर ओम भवती भिक्षाम देही असं म्हटले, दुसरा वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अशा 4 भिक्षेच्या वेळेस त्यांनी 4ही वेद असे पठण केले. आणि तिथं उपस्थित जमलेल्या लोकांनी मग तोंडात बोटं घातली. आणि इतके दिवस आपण ह्यांना मुका म्हणत होतो आणि ह्यांनी गायत्री मंत्र तर सोडा, पण 4ही वेदांचा आपल्या मुखाने उच्चार केला. म्हणून मी तुम्हाला मागच्या भागामध्ये जे म्हणालो की ह्या तिन्ही अवतारांचा वेदविद्येशी संबंध आहे. वेद जतन करण्याचं काम ह्या 3ही अवतारांनी निखालसपणे केलेलं आहे, त्याचं इथं प्रत्यंतर येतं. आणि मग आता त्याप्रमाणे झालं. आता ह्याची मुंज वगैरे झाली. मग आता ते म्हणाले की मी आता जातो, तीर्थयात्रेला जातो. तर ते म्हणले, अरे असं कसं करतो की तू तर एक आम्हाला झालेला मुलगा आहे, तर आता तू आम्हाला सोडून गेल्यानंतर आमचं कसं काय होणार. असं म्हटल्यानंतर त्यांना पूर्वजन्मीची स्मृती दिली की मी तुमच्याकडे राहणार नाही, मी जन्म घेईन पण तुमच्याकडे राहणार नाही. आणि मग त्याप्रमाणे त्या आईनी पण खूप युक्तिवाद केला. मग ते युक्तिवाद केल्यानंतर ते म्हणले की मी ठीक आहे, आता तू म्हणतेस त्याप्रमाणे 1 वर्षभर तुझ्याकडे राहील, त्या वर्षभरात तुला आणखीन मुलं होतील. ते मी तपशिलात फारसं शिरत नाही, कारण आपल्याला पुढचं जो माहीत नसलेला तपशील आहे त्याच्याकडे जायचं आहे. तर त्याप्रमाणे ते 1 वर्षभर तिथं राहिले. त्यांना आणखीन संतती झाली. त्या संततींवर त्यांनी कृपादृष्टी केली. ते सगळे मग ते कृपादृष्टी केल्यानंतर ते पण सगळे सर्वसंपन्न असे झाले आणि मग ते गेले. आणि त्यांनी आईला मात्र आश्वासन दिलं की मी तुझ्याकडे नंतर येईल, तू जेव्हा माझं स्मरण करशील तेव्हा मी तुझ्याकडे येईल. इथे आपल्याला आद्य शंकराचार्यांच्या चरित्राची आठवण होते. कारण जेव्हा आद्य शंकराचार्यांनी आतुर संन्यास घेतला, जो आतुर संन्यास ज्ञानेश्वरांच्या चरित्रामध्ये पण आहे, विठ्ठलपंत रुक्मिणी, की ते विठ्ठलपंत रुक्मिणीला सारखे छळायचे की बाबा मी संन्यास घेऊ का. तर एक रात्री अर्धवट झोपेत असताना ती म्हणाली, घ्या, तुम्हाला घ्यायचं तर घ्या, पण माझं डोकं खाऊ नका. तर त्याला आतुर संन्यास म्हणतात. तशीच कथा शंकराचार्यांच्या बाबतीत झाली. शंकराचार्य म्हणाले की आई मला संन्यास द्या. अरे म्हणले तू मला एकुलता एक, मी कसा करू. मग नंतर शंकराचार्याने, आपल्याला ती कथा माहिती आहे की शंकराचार्यांनी एक लीला केली. शंकराचार्य नदीमध्ये स्नानाला गेले. त्याच्यानंतर त्यांनी मायने एक मगर केली. त्या मगरीने तिचा पाय धरला. पाय धरल्यानंतर ते आईला हाका मारायला लागले आणि म्हटले की अगं आई, मला तर संन्यास घ्यायचा होता, आता तू मला संन्यासाला काही परवानगी देत नाही. आता या मगरीने माझा पाय धरला. आता या मगरीने माझा पाय धरला तर माझं जीवन आता असंच सगळं वाया गेलं, म्हणे व्यर्थ झालं, निरर्थक झालं. तू जर मला संन्यासाला परवानगी दिली असती तर मी माझ्या आयुष्याचं काहीतरी मी सोनं केलं असतं. तर आता तरी मग तू मला संन्यासाला परवानगी दे. असं म्हटल्यानंतर ती बिचारी, ते मातृहृदय होतं, ते मातृहृदय कळवळून ती म्हणली, ठीक आहे बाबा, जर समजा माझ्या ह्या बोलण्यानं त्या मगरीने तुझा पाय सोडला तर ठीकच आहे. म्हणून ती म्हणली की मी तुला संन्यासाला परवानगी देते. असं म्हटल्यानंतर त्या मगरीने त्यांचा पाय सोडला. ते काठावर आले. ते म्हणले मी चाललो. अरे म्हणले कुठे चाललं. अरे म्हणले तू मला परवानगी दिली त्याप्रमाणे मी आता चाललो. अरे म्हणले ती एक ते अपवादात्मक परिस्थिती होती आणि त्या अपवादात्मक परिस्थितीत काय करावं काय नाही ह्याचा संभ्रम मला होता आणि म्हणून मी त्या अवस्थेत तो घेतलेला निर्णय होता. नाही म्हणे तू कुठल्या अवस्थेत निर्णय घेतला तरी तू मला परवानगी दिली ना, तुम्हाला अनुज्ञा दिली, तर त्याला आतुर संन्यास म्हणतात. तर त्याप्रमाणे जसं ज्ञानेश्वरांच्या चरित्रात झालं, जा तुम्हाला घ्यायचं तर घ्या, पण माझं डोकं खाऊ नका, वेळी यावेळी मला विचारत जाऊ नका. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. जशी पहा शंकराचार्यांचं आयुष्य, श्री ज्ञानेश्वरांच्या म्हणजे विठ्ठलपंत रुक्मिणींचं आयुष्य आणि नृसिंह सरस्वतींच्या आईवडिलांचं आयुष्य, त्याप्रमाणे ते म्हणले ठीक आहे, आता तू जर आम्हाला तू एवढंच शब्दामध्ये गुंतवतोयस तर तू जा. आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तू आठवण करशील तेव्हा मी येईल. आणि शंकराचार्यांनी सुद्धा आपल्या आईला सांगितलं की आई तू मला काय का होईना पण मला ही आतुर संन्यासाला परवानगी दिली, अनुज्ञा दिली, तुझे मी उपकार कधी जन्मभर विसरणार नाही, पण तू जेव्हा मला स्मरण करशील तेव्हा मी तत्काळ तिथे हजर होईल. आणि त्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की शंकराचार्यांच्या आईने नंतर तिचा जेव्हा प्रयाण काळ आला त्या प्रयाण काळाच्या वेळेस तिने शंकराचार्यांचं म्हणजे आपल्या मुलाचं स्मरण केलं आणि तत्क्षणी शंकराचार्य तिथे धावत आले आणि ते म्हणले आई तुझी काय इच्छा आहे. ती म्हणली बाळा की शंकराच्या उपासनेने तू मला झालास, त्यामुळं मी तुझं नाव शंकर ठेवलं, तर तू साक्षात शंकरच आहे, तर तुझ्या रूपानं माझ्या घरात शंकरच वावरत होते,
परंतु मला भगवान विष्णूंचं दर्शन घेण्याची खूप इच्छा आहे, तर मृत्यूपूर्वी जर मला भगवान विष्णूंचं दर्शन झालं तर मी स्वतःला भाग्यवान समजेल. आणि मग शंकराचार्यांनी विष्णू सहस्त्रनाम म्हटलं आणि त्या विष्णू सहस्त्रनामाच्या पठणामध्ये आपल्या आईला भगवान विष्णूंचं दर्शन दिलं आणि मग तिथं आईने आपले डोळे मिटलेले आहेत. तर त्याप्रमाणे नृसिंह सरस्वतींनी सुद्धा आपल्या आईला वचन दिलेले की ज्या क्षणी स्मरण करशील त्या क्षणी मी तुझ्याकडे धावत येईल. आणि मग हे तीर्थयात्रा करीत 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 पहिल्यांदा बद्रिकाश्रमात गेले, नंतर काशीमध्ये आले. काशीमध्ये आल्यानंतर तिथे त्यांना एक वृद्ध संन्यासी भेटले. त्या वृद्ध संन्यासांनी त्यांना दीक्षा दिली. आणि पहा, जशी आचार्यांची संन्यास परंपरा होती तशी नृसिंह सरस्वतींची संन्यास परंपरा. पण त्यांची संन्यास परंपरा म्हणजे आचार्यांच्या पेक्षा ह्यांची संन्यासच, परंतु संन्यास परंपरा वेगळी कशी, तर ह्यांची जी संन्यास परंपरा होती ती संन्यास परंपरा सरस्वती संन्यास परंपरा होती. म्हणून संन्यास घेतल्यानंतर नाव बदललं जातं. तर त्याप्रमाणे त्यांचं नाव झालं श्री नृसिंह सरस्वती. आणि हीच सरस्वती परंपरा पुढे वासुदेवानंद सरस्वतींनी अंगीकारली, म्हणून त्यांचं नाव श्री वासुदेवानंद सरस्वती. म्हणजे नृसिंह सरस्वतींची परंपरा आणि वासुदेवानंद सरस्वतींची परंपरा ही सरस्वती परंपरा संन्यासाची. आणि त्या सरस्वतीच्या उपासनेला खूप महत्व आहे. सरस्वती म्हणजे साक्षात विद्या. म्हणून मी तुम्हाला म्हणालो की ह्या तीनही अवतारांचा संबंध आहे तो विद्येशी आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी दीक्षा घेतली आणि ते नृसिंह सरस्वती झाले. त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं की बाळा, जे कार्य शंकराचार्यांनी केलं तेच कार्य तुला करायचंय. कारण शंकराचार्यांच्या काळामध्ये जे समाज जीवन होतं, जी सामाजिक परिस्थिती होती तीच आता पुन्हा आलेली आहे. कारण कसं यवनांचा भारतामध्ये शिरकाव झालेला होता आणि आपली जी काही लोक होती, हिंदू जे आपल्याला स्वतःला कट्टर म्हणत होते, ते त्या यवनांच्या आणि म्लेच्छांच्या, गुरुचरित्रामध्ये यवन आणि म्लेच्छ हे दोन शब्द वारंवार येतात. त्याचं कारण ते आहे की ते मग त्यांच्या पदरी नोकरीला होते आणि तिथे ते नोकरीला असल्यामुळं झालं काय की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, त्याप्रमाणे त्यांना त्या राजाचं ऐकणं भाग होतं, कारण ते त्यांच्या पदरी नोकरीला होते. त्याच्यामुळे त्यांनी आपलं जे काही कर्मठपणा होता, आपलं जे काही सगळं आहे ते सगळं सोडून दिलं होतं. आणि ह्याची साक्ष आपल्याला कुठे मिळते? ह्याची साक्ष आपल्याला गुरुचरित्रामध्येच मिळते. गुरुचरित्रामध्ये एक काही विद्वान आले आणि ते विद्वान म्हणाले की आता आम्हाला तुमच्याशी वादविवाद करायचे आणि जर समजा तुम्ही वादविवाद केला नाही तर आम्हाला जयपत्र लिहून द्या, असं त्यांनी सांगितलं. म्हणून ते त्रिविक्रम भारतींच्याकडे आले. आपण नंतर क्रमाने तिकडे येऊयात. हा त्रिविक्रम भारती जे होते, हे त्रिविक्रम भारती हे भगवान नृसिंहाचे कट्टर भक्त होते आणि ते भगवान नृसिंहाशिवाय दुसऱ्या कुठल्या देवतेला मानत नसत. त्यांना कळून चुकले होते की इकडे गाणगापूरमध्ये नृसिंह सरस्वती नावांचे खूप मोठे साधू सत्पुरुष आहेत, परंतु त्यांची कीर्ती त्यांच्या कानावर होती. पण त्यांनी असा विचार केला की नाही, मी नृसिंहाचा भक्त आहे. जसं नामदेव म्हणले की मी फक्त विठ्ठलाचाच भक्त आहे, म्हणजे कट्टरपणा जो म्हणतात, तर त्या एकनिष्ठ भक्त. तर त्याप्रमाणे ते नृसिंहाचे भक्त होते. नंतर एक दिवशी ते दररोज नृसिंहाची मानसपूजा करायचे आणि त्या मानसपूजेमध्ये त्यांना नृसिंहाचं दर्शन घडायचं. एक दिवशी ते नृसिंहाची मानसपूजा करायला बसले आणि त्यांना त्या मानसपूजेमध्ये श्री नृसिंहाच्या जागी नृसिंह सरस्वतींचं दर्शन घडायला लागलं. त्यांनी परत ध्यान केलं, परत तोच प्रकार असं त्यांनी अनेक वेळा केल्यानंतर मग त्यांना कळून चुकलं की अरे, भगवान नृसिंह आणि नृसिंह सरस्वती हे एकच आहेत. म्हणून तुम्ही जर मागचा संदर्भ पाहिला तर नृसिंह सरस्वतींचं पहिलं जे नाव होतं ते नरहरी होतं. नंतर ते नृसिंहाशी संबंधित झालं आणि श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वतींनी जी पंचायतन पूजा प्रचारात आणली, जशी शंकराचार्यांनी पंचायतन पूजा प्रचारात आणली तशी यांनी पण पंचायतन पूजा प्रचारात आणली. तर त्याच्यामध्ये कोण कोण होते? शिव, विष्णू, देवी, गणपती. आणि शंकराचार्यांच्या पूजेमध्ये, पंचायतन पूजेमध्ये सौर म्हणजे सूर्य होता. फक्त ह्यांच्या पूजेमध्ये मग कोण सूर्याच्या जागी कोण आला? तर नृसिंह आला. म्हणजे शंकर, विष्णू, देवी, गणपती आणखी नृसिंह अशी पंचायतन पूजा श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती यांनी प्रचारात आणली आणि दत्त संप्रदायामध्ये अजूनही ती साजरी केली जाते. अजूनही तुम्ही बघा, दत्त संप्रदायामध्ये दत्त जन्म, श्रीपाद श्रीवल्लभ जयंती
नृसिंह सरस्वती जयंती याच्याबरोबर नृसिंह जयंती साजरी केली जाते, हा त्याचा विशेष आहे. तर मग नंतर तो शरण आला नृसिंह सरस्वतींना, मग नृसिंह सरस्वतींनी त्याला विश्वरूप दाखवलं आणि मग तो त्यांचा एकनिष्ठ भक्त झाला वगैरे वगैरे वगैरे. तर त्यानंतर त्याचं नाव त्रिविक्रम भारती. मग त्याच्याकडे हे 3 ब्राह्मण आले, ते म्हणाले की तुम्ही आमच्याशी वादविवाद करा, खंडन मंडन करा, नाही तर आम्हाला जयपत्र लिहून द्या. ते म्हणाले अरे तुम्ही वेडे आहात का, की तुम्ही स्वतः ब्राह्मण आहात, आणखीन तुम्ही यवनांच्या पदरी चाकरी करता आणि तुम्ही त्या यवनाला असं सांगितलं की आम्ही सर्वत्र फिरतो आणि आम्हाला तुम्हाला जयपत्र आणून देतो, असं तुम्ही नका करू. त्यांचं कुळ कुठलं, आपलं कुळ कुठलं. परंतु ते काय ऐकणार. मग त्रिविक्रम भारतींनी डोकं लढवलं आणि ते म्हणले ठीक आहे, मी तुमच्याशी वादविवाद करत नाही, परंतु मी तुम्हाला अशा व्यक्तीची गाठ घालून देतो की जी व्यक्ती तुम्हाला तुमचं इच्छित मनोकार्य पूर्ण करून देईल. त्याप्रमाणे त्यांनी त्या नृसिंह सरस्वतींच्याकडे आणलं. नृसिंह सरस्वतींच्याकडे आणल्यानंतर नृसिंह सरस्वतींनी पण ते सांगितलं अरे एक वेद अभ्यास, एका वेदाचा अभ्यास करता करता अख्खं आयुष्य जातं आणि तुम्ही 4 वेदांच्या अभ्यासाचं काय करता. परंतु ते हटूनच बसले, हट्टी होते ते. तर ते म्हणले की ठीक आहे, तुम्ही आमच्याशी वादविवाद करा, नाही तर आम्हाला जयपत्र लिहून द्या. असं म्हटल्यानंतर नृसिंह सरस्वतींना कळलं की आता ह्यांचं गर्वहरण केलंच पाहिजे. त्यांनी काय केलं, समोरून एक मनुष्य चालला होता आणि त्याच्या डोक्यावर मोळी होती. तो बहुजन समाजाचा होता. तर श्रीपाद शिवल्लभांनी नृसिंह सरस्वतींनी काय केलं, त्याला जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं की ह्याला भस्म लावा. त्याच्यानंतर एक 7 रेघा ओलांडल्या, म्हणजे 7 रेघा ज्या होत्या त्या आखल्या जमिनीवर आणि सांगितलं की तू एक एक रेघ जी आहे ती एक रेघ उल्लंघून ये. त्याप्रमाणे एक रेघ उल्लंघून आल्यानंतर त्याला त्याच्या 7ही पूर्वजन्माचं स्मरण झालं आणि तो पूर्वजन्मी कधीतरी ब्राह्मण होता. तर तो पूर्वजन्मातला संस्कार त्याला या जन्मामध्ये तो उद्भवला आणि मग तो ब्राह्मणासारखा आचार विचार करायला लागला. आणि मग त्यांनी सांगितलं की अरे आता तू असं कर, तू ह्यांच्याशी वादविवाद कर. तर त्याप्रमाणे तो जो बहुजन समाजाचा मनुष्य होता त्या बहुजन समाजाच्या माणसांनी त्यांच्याबरोबर वादविवाद केला आणि त्यांना हरवलं. आणि मग नृसिंह सरस्वती आणि त्रिविक्रम भारती त्यांना म्हणाले की आम्ही तुला सांगत होतो पण तुम्हाला खूप गर्व झाला होता, आता मी तर जाऊ देत पण ह्या माणसांनी तुझं गर्वहरण केलेलं आहे, तुम्हाला पराजित केलेलं आहे. असं म्हटल्यानंतर ते निघून गेले. आता हा जो तो बहुजन समाजाचा मनुष्य होता, तर मग नृसिंह सरस्वतींनी सांगितलं की आता तुझं कार्य संपलं, आता तू तुझ्या घरी जा आणि तू नेहमीप्रमाणे तुझ्या मुलाबाळामध्ये वाग. तर तो म्हणला की नाही मी जाणार, मी आता संन्यासी आहे. असं म्हटल्यानंतर मग नृसिंह सरस्वतींच्या मनात असा विचार आला की अरे मग ह्याच्या बायका मुलांचं काय, हा जर असाच वागत राहिला आणि ह्याची पूर्वजन्माची स्मृती जर अशी कायम राहिली तर ह्याची बायका मुलं उघड्यावर पडतील. म्हणून मग त्यांनी काय केलं की आपले जे शिष्य होते ते शिष्यांना बोलवलं. त्याच्या आधी त्याच्या कपाळी भस्म लावलेलं होतं, ती जे रेषा ओलांडायच्या आधी त्याच्या कपाळावर भस्म लावलं होतं आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्या डोक्यावर पाणी घाला, ह्याला स्नान घाला. आणि ते स्नान घातल्यानंतर काय झालं तर त्याच्या कपाळाला जी विभूती लावलेली होती ती विभूती पुसून गेली आणि ती जशी विभूती पुसून गेली तसं त्याला पूर्वजन्मीचं विस्मरण झालं. म्हणजे महाराजांनी क्षणात त्याला पूर्वजन्माचं स्मरण करून दिलं आणि क्षणामध्ये त्याच्या पूर्वजन्माचं विस्मरण करून दिलं. आणि मग तो म्हणाला की ठीक आहे आता मी अमुक गावचा असं म्हणून तो गेला. तर तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं की हे 4ही विद्यांचं रक्षण अशा प्रकारे ह्या नृसिंह सरस्वतींनी केलेलं आहे. आणि मग नृसिंह सरस्वतींनी ते सगळं पाहिलं आणि मग ते फिरत 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 मग आपल्याला माहिती की ते इकडे नाशिक त्र्यंबकेश्वर असं करत 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 सगळीकडे फिरत राहिले. आणि फिरत राहिल्यानंतर एक 16वा अध्याय, तो 16वा अध्याय खूप, 14वा अध्याय सर्वांना माहिती आहे, 18वा अध्याय सर्वांना माहिती आहे कारण तो लोकांच्या नित्य पठणामध्ये असतो. तर लोकांना कसं असतं की पैशाची जर काही अडचण असेल तर 18वा अध्याय वाचतात, जर घरीदारी जर आणखीन काही अडचण असेल तर 14वा अध्याय वाचतात. तर तो भाग सोडून द्या, तो त्याच्या लोकांना अनुभव पण आहे. परंतु 16वा जो अध्याय आहे हा 16वा अध्याय गुरु महात्म्याच्या दृष्टीनं आणि नृसिंह सरस्वतींच्या चरित्राच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे, ज्याच्याकडे कोणाचं फारसं लक्ष गेलेलं नाहीये. काय या 16व्या अध्यायामध्ये, 16व्या अध्यायामध्ये गुरु महात्म्य सांगितलेलं आहे. आणि ते कसं सांगितलेलं आहे की एक मनुष्य येतो श्री नृसिंह सरस्वतींच्याकडे आणि तो म्हणतो की माझे एक गुरु होते, त्या गुरुंनी मला खूप खूप छळलं, माझ्यातून खूप सेवा घेतली परंतु मला काही उपदेश केला नाही, मला काही ज्ञान दिलं नाही, त्यामुळे मी वैतागलो आणि त्यांना सोडून तुमच्याकडे आलो. आता तुम्ही मला तुमचं शिष्य करून घ्या.
असं म्हटल्यानंतर नृसिंह सरस्वती म्हणाले, थांब, लगेच तू एवढ्या प्रभावाखाली येऊ नको, मी तुला एक कथा सांगतो. आणि असं म्हटल्यानंतर नृसिंह सरस्वतींनी त्याला महाभारताच्या आदिपर्वामधली एक कथा सांगितली धौम्य ऋषींची. त्या धौम्य ऋषींचे 3 शिष्य असतात. एक म्हणजे अरुणी पांचाळ, बैद आणि उपमन्यू. तर ह्या 3 शिष्यांची कथा ते त्याला सांगतात आणि मग म्हणतात ती गुरुभक्ती ही पाहिजे तितकी स्वस्त नसते. आजकाल आपल्याला सगळ्या गोष्टी चीप हव्या असतात, तर अशी एवढे स्वस्त गुरुकृपा कधीही नसते. आयुष्य हयात जावे लागते, हयात नाही कितीतरी जन्म घालावे लागतात, तेव्हा कुठं गुरुकृपेचा एखादा किरण दिसतो. तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. आता नृसिंह सरस्वती वेगळे पण ह्याच्या पुढे. तर मग असं सगळं ऐकल्यानंतर तो जो कोणी मनुष्य असतो तो म्हणतो, मग महाराज तुम्ही मला हे सगळं गुरुचं महात्म्य सांगितलं, आता तुम्हीच मला शिष्य करून घ्या. आता हेच जर त्या ठिकाणी त्रयस्थ व्यक्ती असते तर त्यांनी त्याचं स्वागतच केलं असतं आणि त्याला आपला शिष्य करून घेतलं असतं. परंतु नृसिंह सरस्वतींनी ते केलं नाही. नृसिंह सरस्वती काय म्हणाले की नाही, तू त्यांच्यापासून गुरुपदेश घेतलेला आहे, त्यांनी तुला छळलं म्हणून तू त्यांना सोडून माझ्याकडे आलास, परंतु तुझा गुरु मी नाहीये. आधीचे जे तुझे गुरु आहेत तेच तुझे गुरु आहेत, तर तू त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडूनच तुझा विद्याभ्यास आणि तुझी जी काही विद्या आहे ती पूर्ण करून घे. इथं नृसिंह सरस्वतींचं मोठेपण दिसतं. 14वा आणि 18वा अध्याय वाचून आपल्या एखादी समस्या असेल त्याचं निराकरण होणं ते तर होतच आहे, तो महाराजांची कृपादृष्टी. पण हे जे महाराजांचं वेगळेपण आहे ना, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ही गोष्ट साधीसुधी नाहीये, ही गोष्ट थेट राम आणि कृष्णाशी संबंधित आहे. भगवान रामचंद्रांनी जेव्हा रावणाचा वध केला तेव्हा ते सहजपणाने लंकेच्या गादीवर बसू शकले असते, परंतु ते स्वतः बसले नाहीत. त्यांनी बिभीषणाला राजा केलं. स्वतः बसले असते तर बिभीषणाने त्यांना अडवलंच नसतं, परंतु लंकेचं राज्य प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाच्या हवाली केलं. तीच गोष्ट भगवान श्रीकृष्णांची. जेव्हा त्यांनी रावणाचा वध केला तेव्हा ते स्वतः कंसाचा वध केला तेव्हा ते स्वतः कंसाच्या गादीवर बसले नाही, त्यांनी उग्रसेनाला ते राज्य दिलं. म्हणजे बघा ह्या संत सत्पुरुषांचं किंवा ह्या अवतारी पुरुषांचं मोठेपण कसं असतं. त्यांनी हे जर मनात आणलं असतं त्यांनी ते सहज शक्य करून दिलं असतं, परंतु त्यांनी ते केलं नाही. तीच प्रतिबिंब किंवा तीच छाया आपल्याला नृसिंह सरस्वतींच्या मध्ये दिसते. आणि आजच्या काळामध्ये तर मी तुम्हाला हे थोडंसं विषांतर होईल असं वाटतं, परंतु हे आजच्या काळाशी जोडून घ्यायला मला खूप आवडेल. आजकाल जे तुम्ही संगीताची घराडी म्हणा किंवा जे कोणी तथाकथित गुरु वगैरे जे आहेत, हे गुरु काय करतात, एकमेकाचे शिष्य पळवण्याचे प्रकार राजरोसपणाने करतात आणि त्याला राजमान्यता आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी हा नृसिंह सरस्वतींचा, प्रभू रामचंद्रांचा आणि भगवान गोपालकृष्णांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आणि असंही नृसिंह सरस्वतींचं वैशिष्ट्य आहे. आता बाकी त्यांनी ती जी नृसिंह सरस्वतींची जी आरती केलेली आहे ती सुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. जी सरस्वती गंगाधरणी केलेली आहे ती कृष्णा पंचगंगा संगम निज स्थान चरित दावन केले गाणगापूर घन तेथे भक्त श्रेष्ठ त्रिविक्रमिती जाण विश्वरूपे तया दिले दर्शन जय देव जय सद्गुरुदत्ता नृसिंह सरस्वती नामे अवधूता. तर ही आरती जी आहे ही मी पुनरुक्त करत नाही, ही आरती तुमच्या नित्यपठणामध्ये आहे. ह्या एका आरतीमध्ये नृसिंह सरस्वतींच्या चरित्रातल्या सगळ्या कथाप्रसंग सरस्वती गंगाधरांनी आणलेले आहेत. हे जे आहे हे त्यांचं मोठेपण आहे. आणि मी तुम्हाला म्हणालो तसं की नृसिंह सरस्वतींनी असं खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि ते भ्रमण करत 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 आले. औदुंबर क्षेत्री आल्यानंतर औदुंबर क्षेत्री त्यांनी एक चातुर्मास केला. औदुंबर क्षेत्रातल्या ज्या पादुका आहेत त्याला विमल पादुका म्हणतात. आणि तिथे चातुर्मास केल्यानंतर ते अमरपूर ग्रामात आले आणि अमरपूर ग्रामामध्ये त्यांनी 12 वर्ष वास्तव्य केलं. आता हे अमरपूर ग्राम म्हणजेच आजचं नरसोबाची वाडी म्हणजे नृसिंहवाडी, ते महाराजांच्या 12 वर्षाच्या वास्तव्यानं पावन झालं म्हणून त्याला श्री नृसिंहवाडी असं नाव पडलं. आणि मग नृसिंहाच्या वाडीचं अपभ्रष्ट रूप होता 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 नरसोबाची वाडी असं झालं. आता या ठिकाणी सुद्धा बघा, मी तुम्हाला म्हणलं की दत्त अवताराचा विशेष काय आहे की विद्यादान करणं. तर त्याप्रमाणे एक कथा तिथे अशी आलेली आहे की औदुंबराच्या तिथे ते भुवनेश्वरीच्या करवीर नगरातला एक ब्राह्मण असतो.
त्या ब्राह्मणाला एक मुलगा असतो, तो मुलगा असाच मतिमंद असतो, त्याला काही वेदविद्या वगैरे काही येत नसती, काही नसते. मग तो पण असा वैतागतो आणि त्या भुवनेश्वरीकडे जातो आणि भुवनेश्वरीच्या तिथे जाऊन म्हणतो की मी आता इथे उपासना करतो, तुम्हाला विद्या दे, मंत्र दे, असं दे तसं दे, असं खूप 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 काय करतो. बरेच दिवस तो तिची उपासना करतो पण सगळे निष्फळ ठरती. आणि मग तो एक दिवशी तिला सांगतो की तू जर मला माझ्यावर आता कृपा केली नाहीस आणि माझं इप्सित जर मला दिलं नाही तर माझी जीभ कापून मी तुझ्याजवळ उद्या ठेवीन, असं म्हणून तो त्या रात्री झोपतो. तर त्या रात्री झोपल्यानंतर त्याला थोडीशी ग्लानी येते आणि त्या ग्लानीमध्ये भुवनेश्वरी देवी त्याच्या स्वप्नात येते आणि त्याला काय सांगते, औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी, अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वांछा पुरविल. ती त्याला सांगते तू माझ्याकडे कशाला आलास, तू औदुंबराच्या वृक्षातळी जा, तिथे पलीकडे जा, तिथे एक चंद्रमौळी संन्यासी मनुष्य आहे, त्याच्याकडे तू जा, तुझी सगळी मनोकामना पूर्ण होईल. असं म्हणून ती भुवनेश्वरी देवी त्याला त्या ब्राह्मणाच्या मुलाला नृसिंह सरस्वतींच्याकडे पाठवते. नृसिंह सरस्वती त्याला विद्यादान देतात. आणि अशीच पुढल्या अध्यायातून कथा आहे की ते एक जो भोप्या असतो तो भोप्या तुळजापूरच्या देवीकडे येतो, तुळजापूरच्या देवीला साकडं घालतो की तू मला विद्यादान दे. तर ती म्हणती ते विद्यादान देण्याचं काम माझ्याकडे नाही, नृसिंह सरस्वतींच्याकडे जा. म्हणून ह्या तीनही अवतारामधलं जे एक अनुस्यूत कार्य आहे, जे निरंतर प्रवाहित झालेलं आहे आणि ज्याच्यामुळे श्री गुरुदेव दत्त असं आपण नामघोष करतो, त्याचं कारण आहे की विद्यादान करणं. म्हणजे ते विद्यादान करणं हे प्रत्यक्ष भुवनेश्वरीला आणखीन तुळजापूर देवीला शक्य झालं असतं, पण तिने कसं आहे योग्य मार्गदर्शक, ज्याला आजच्या भाषेत म्हणायचं तर प्रॉपर चॅनल, ते प्रॉपर चॅनलने त्यांनी ते नृसिंह सरस्वतींच्याकडे पाठवलं आणि मग त्यांच्या त्या वास्तव्याने पावन झालेलं ते अमरापूर गावाचं नाव नृसिंहवाडी असं पडलं. आता तिथे मग त्यांनी काय केलं, तिथे आपल्या पादुका स्थापन केल्या आणि मग ते गाणगापूरला गेले. आता पहा, म्हणजे दत्त संप्रदायामध्ये उपासना होते ती मूर्तीपेक्षा पादुकांची होते, हे महत्वाचं लक्ष घेण्यासारखं आहे. तर ज्या नरसोबाच्या वाडीला पादुका आहेत त्यांना निर्गुण, त्यांना मनोहर पादुका म्हणतात आणि ज्या गाणगापूरच्या पादुका आहेत त्यांना निर्गुण पादुका म्हणतात आणि ज्या औदुंबराच्या तिथल्या पादुका आहेत त्यांना विमल पादुका म्हणतात. आता विमल पादुकांचा उल्लेख गुरुचरित्रमध्ये नाही, म्हणजे त्यांना विमल पादुका म्हणावा असा उल्लेख गुरुचरित्रमध्ये नाही, पण असं संप्रदाय समजलं जातं. आणि मनोहर पादुका ह्यांचा मात्र उल्लेख अशा नावानिशी गुरुचरित्रामध्ये आहे, निर्गुण पादुकाचा तर आहेच आहे. तर मनोहर पादुकांचं वैशिष्ट्य काय आणि विमल पादुकांचं वैशिष्ट्य काय की ते ह्या दोन्ही पादुका ज्या आहेत ना त्या दगडाच्या आहेत. आणि मनोहर पादुकांचं जर समजा तुम्ही पूजा केली किंवा जर समजा तुम्ही तिथे काही साकडं घातलं तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होती. मनोहर म्हणजे सुंदर, या अर्थाने पण ते सुंदर आहे. तुम्ही जर नृसिंहवाडीमधल्या ते पादुका बघितल्या असेल तर अतिशय सुंदर त्याचं रूप आहे. तर त्याप्रमाणे त्या सुंदरही आहेत आणि तुमचं मनोरथ पूर्ण करणारे आहेत, म्हणून त्या मनोहर पादुका. आणि औदुंबर क्षेत्रात त्या विमल का, विमल म्हणजे ज्याला कुठलाच मळ लागलेला नाही, विमल म्हणजे निर्मल म्हणलं तर तिथं जरा तरी मळ लागल्याचा एक भाव आहे किंवा मळ लागल्याची छटा आहे, कारण मळ लागल्याशिवाय ते निर्मल होऊ शकत नाही ना. हात खराब झाला तरच आपण तो धुतो, जर खराबच नाही झाला तर धुण्याचा प्रश्नच नाही. त्याप्रमाणे विमल किंवा ज्याला मलाने स्पर्श केलेला नाहीये ते विमल, आणि निर्मल म्हणजे जे धुतलं गेलेलं आहे, ज्याला आधी मलाचा स्पर्श झालेला आहे म्हणून ते निर्मल. तर असं ते निर्मल आणि विमल ह्या दोन्ही शब्दांमध्ये सूक्ष्म फरक आहे, अर्थांमध्ये फरक आहे, अर्थछटांमध्ये फरक आहे. तर त्याप्रमाणे ह्या विमल पादुका, त्या मनोहर पादुका. आणि मी आता पादुकांचा विषय निघालाय म्हणून तुम्हाला योगामध्ये सांगतो की गाणगापूरच्या ज्या पादुका आहेत त्या निर्गुण पादुका. त्यांना निर्गुण पादुका का म्हणतात तर त्याला विशिष्ट असा आकारच नाहीये, त्या कशाच्या घडवलेल्या आहेत हे कोणालाच माहिती नाहीये. आणि त्या अशा लंबगोलाकार एक जी पेटी असते ज्याला आपण संदूक म्हणतो, त्या संदूकमध्ये ठेवलेल्या असतात. त्याला पाण्याचा स्पर्श केला जात नाही, त्याला फक्त चंदन, कस्तुरी आणि अत्तर ह्याचं लेपन केलं जातं. त्यामुळं त्यांचा जर तुम्ही आकार असा पाहिलात तो असा फुगीर फुगीर होत आलेला आहे, कारण वर्षानुवर्ष त्याचं लेपन करून, पण त्या मूळ कशाच्या ते कोणाला माहिती, म्हणून त्याला निर्गुण. निर्गुण म्हणजे ज्याचं तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, त्याप्रमाणे ज्याचं रूप समजून येत नाही, ज्याचा आकार समजून येत नाही, म्हणून त्या निर्गुण पादुका. आणि हा निर्गुण शब्द प्रत्यक्ष नृसिंह सरस्वतींनी वापरलेला आहे, तो आपण पुढे येणार आहोत. तर अशा प्रकारे सगळं जगाचं कल्याण करीत 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 महाराज गाणगापूरला आले. गाणगापूरला त्यांनी अनेक लीला केल्या,
हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी तुम्हाला सांगितलं तशी ती तुम्ही आरती उघडून पहा. आरती उघडून पाहिल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या त्यांच्या लीला समाविष्ट असलेल्या दिसतील. ती एकमेव अशी आरती आहे बघा की ज्या आरतीमध्ये ज्याची आपल्याला आरती करायची त्याच्या सगळ्या लीला किंवा त्याच्या सगळ्या कथांचा संक्षेपाने एकेका चरणामध्ये सगळं त्यांनी ते सार आणलेलं आहे. आणि अशा प्रकारे नृसिंह सरस्वतींनी तिथे तो सगळा राज्यकारभार तिथे राज्यकारभारच मी असं म्हणतो, कारण नृसिंह सरस्वती तिथले राजेच होते अक्कलकोटचे. तर तिथे केल्यानंतर मागं जो श्रीपाद श्रीवल्लभांच्या कथेमधला जो रजक आहे, धोबी आहे, त्याला त्यांनी वरदान दिले होतं. त्याप्रमाणे बेदरचा बादशाह जो होता त्या बेदरच्या बादशाला मांडीला फोड आला आणि त्यांनी अनेक उपाय केले, हाकीम बिकीम केले, सगळे केले, पण तो त्याचा फोड काही बरा झाला नाही. आणि त्याचं मात्र एक वैशिष्ट्य मी तुम्हाला म्हणालो ना, सरस्वती गंगाधरांचं जे आहे की यवनांचं राज्य होतं, पण काही यवनराजे खूप चांगले होते. ते जे यवनराजे होते ते यवनराजे म्हणजे हा जो बादशाह होता, जो नृसिंह सरस्वतींचा भक्त होता, तो मात्र हिंदूंना त्रास देत नसे. परंतु गंमत कशी बघा की त्याचे जे सगळे प्रधानमंडळ होते ना, ते प्रधानमंडळ सगळे त्याला हिंदूंच्या विरुद्ध भडकवायचे की अहो तुम्ही हिंदूंना एवढं कशाला जवळ करता, हिंदूंना कशाला एवढं मान देता, आपण मूर्तीभंजकच राहिलं पाहिजे, कारण त्यांच्या धर्मामध्ये मूर्तीपूजन नाही, मूर्तीभंजनच आहे. तर त्यांची देवळं फोडा बिडा, त्यांना बाटवा वगैरे. पण ते तो जो बादशाहाचा तो म्हणायचं नाही, जसं आपण आपल्या धर्माला जपतो तसं आपण दुसऱ्याही धर्माला जपलं पाहिजे. हे वेगळं व्यक्तिमत्व सरस्वती गंगाधरांनी त्या बिदरच्या बादशहाच्या बाबतीत उभं केलेलं आहे. आणि ते एका जन्माचं नाहीये, त्याचा पूर्वजन्म जो त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांची जी सेवा केलेली आहे परेट आणि धोबी म्हणून, ते संस्कार म्हणजे आपण जे म्हणतो ना की आजकालचे जे गर्भसंस्कार आहेत ते पूर्वजन्मीचे संस्कार तुम्हाला सोडत नाहीत. ते तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकाराने गाठतातच. म्हणजे ते चांगले असो किंवा वाईट असो, ते पूर्वजन्मीचे संस्कार तुम्हाला गाठतातच. त्याप्रमाणे त्यांनी त्याची गाठ घेतली, म्हणजे त्याच्यावर ते त्यांनी प्रभाव दाखवला. आणि मग त्याच्या कानी कीर्ती आली की अरे नृसिंह सरस्वती नावाचे गाणगापूरला एक कोणीतरी असे मोठे आहेत, तर कदाचित आता एक शेवटचा उपाय म्हणून आपण त्याच्याकडे जाऊया. म्हणून ते त्याच्याकडे जातात. त्याला बघितल्यानंतर नृसिंह सरस्वतींना बरोबर म्हणते की अरे रजका तू कोठे होतासी, असं ते वाक्य ऐकल्यानंतर त्याला पूर्वजन्मीची स्मृती होती. आणि पण तू नृसिंह सरस्वती कसं करतात बघा, ती त्याची पूर्वजन्मीची स्मृती लगेचच काढून घेतात. क्षणभर त्याला ती स्मृती येतात. म्हणजे हा कसा छायाप्रकाशाचा खेळ आहे. तर क्षणभर ती त्याला स्मृती येतात आणि एकदम त्याचं मन जे होतं ते ट्रान्समध्ये जातं आणि त्याला कळतं की अरे असं. पण त्यांनी ती माया काढून घेतल्यानंतर ते म्हणतात सगळं प्रवास सांगतात. तर ते म्हणतात ठीक आहे. त्याप्रमाणे ते त्याचा फोड बारा करतात आणि मग तो त्यांची वाजत गाजत मिळून ते सगळं त्या गुरुचरित्रामध्ये आहे. मी ते वेगळं काही सांगणार नाही, पुनरुक्त काही करणार नाही. तर त्याप्रमाणे त्यांनी ते सगळं केलं. केल्यानंतर आता जर समजा त्या ठिकाणी म्हणजे माणसाने निरीच्छ आणि निरलस कसं असावं, निस्पृह कसं असावं, ह्याचं एकमेव आणि उत्तम उदाहरण म्हणजे हे सगळे दत्त अवतार आहेत. आपलं कार्य संपलं की इथं राहायचं नाही, हा जो त्यांचा उद्देश आहे तो ह्याच्यामध्ये दिसतो. तुमच्या आमच्यासारखं असतं तर आता ठीक आहे, बादशाह जर आपल्या सैया भय कोतवाला बडरक आहे का, त्याप्रमाणे त्यांनी तिथं खूप राज्य केलं असतं. परंतु नृसिंह सरस्वतींनी शिष्यांना सांगितलं की आता इथं मी राहणं योग्य होणार नाही, कारण आता कलियुग जे आहे ते कलियुग खूप मोठं कलियुगाचा प्रभाव गाजणार आहे. इथं अनेक जाती येतील, यवन म्लेंछ येतील आणि मग मला त्रास देतील. आणि कसं आहे हो, एखाद्या भक्तांनी आपली समस्या घेऊन त्या समस्येचं निराकरण करणं हे वेगळं, आणि अनेकांनी येऊन त्यांना आपल्या समस्येचं निराकरण करायला लावणं हे वेगळं. म्हणजे तुमच्या समस्येचं निराकरण करायचं म्हणजे काय हे प्रौढ साक्षरतेचे वर्ग नाहीत ना, की तुम्ही यावं, तुमची समस्या सांगावी, तुमचं संकट सांगावं आणि मी दूर करावं. म्हणजे त्या सत्पुरुषांनी आपली साधना आणि उपासना सोडून तेच काम करत बसावं असं नाही. म्हणजे त्याची जी सिद्धी आहे ती सिद्धी सुद्धा त्यांनी ह्या कामासाठी वापरतो उपयोगाची नाही. आणि सामान्य माणसांनी भक्तांनी सुद्धा एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या गुरूंची किंवा ह्या सत्पुरुषाची जी सिद्धी आहे ती आपण ह्या कारणामध्ये वापरणं चांगलं ठरणार नाही. म्हणून समर्थांच्या करुणाष्टकामध्ये किंवा जे गुरुपादुकाष्टक आहे जे आपल्या दत्त संप्रदायामध्ये नेहमी म्हणलं जातं त्याच्यामध्ये तेच म्हणतात की मज कारणे क्षीण होईल त्याला, विसरू कसा मी गुरुपादुकेला. तुम्ही बाकीचं सगळं गुरुपादुकाष्टक म्हणा, पण मज कारणे क्षीण होईल त्याला ह्या वाक्याजवळ किंवा ह्या चरणात की आपल्या गुरुला किंवा सत्पुरुषाला संताला माझ्यामुळे त्रास नाही झाला पाहिजे.
आपलं जे प्राक्तन आहे ते आपलं आपण भोगू ना, ते कधीतरी संपणारच आहे. सुख भोगताना आपण असं म्हणतो का की सुख माझं लवकर संपलं, उलट ते सुख जास्त सुखाचा कालावधी जास्तीत जास्त लांबावा असं वाटतं आणि दुःखाचा कालावधी लवकरात लवकर संपुष्टात यावा असं वाटतं. परंतु आपल्याला क्षणभर असा तरी विचार येतो का की ही जी आपली जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती दूर करण्यासाठी सद्गुरूंना आणि त्या सत्पुरुषांना किती किती योजना कराव्या लागत असतील, कुठल्या सोंगट्या कुठं हलवाव्या लागत असतील. म्हणून ते म्हणतात की मज कारणेशी न होईल त्याला. म्हणजे आपण प्रत्येकाने हे लक्षात घेण्यासाठी नित्यपठण जरी असेल तर ह्या जसं म्हणतात की आपण बस स्टॉप म्हणतात त्याप्रमाणे ह्या चरणाजवळ थांबा आणि विचार करा की आपण आपला सर्व भार त्याच्यावर टाकणं वेगळं, पण आग्रही राहणं ही गोष्ट वेगळी. तर त्याप्रमाणे त्यांनी असा विचार केला की आता इथं आपल्याला राहणं योग्य नाही. म्हणून मग त्यांनी काय केलं, त्यांनी असा विचार केला की आता आपण समाधी घ्यायची. आणि मग त्यांनी आपल्या शिष्यांना बोलवलं. शिष्यांना बोलवल्याच्या नंतर त्या सगळ्यांना सांगितलं की मी आता असं असं चाललं. त्या शिष्यांना सगळ्यांना वाईट वाटलं. मग त्यांनी काय केलं की त्या नदीतून म्हणजे पाताळ गंगेतून जायचं होतं म्हणून त्यांनी काय केलं की तराफा केला. त्या तराफ्यावर कर्दळीची पानं टाकली, कर्दळीच्या पानं टाकून त्याच्यावर पुष्पासन तयार केलं आणि ते पुष्पासन तयार केल्यानंतर त्या पुष्पासनातून नरसिंह सरस्वती बसले आणि त्यांना म्हणले तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या निर्गुण पादुका गाणगापूर इथे ठेवलेल्या आहेत आणि तिथे तुम्ही पूजन करा. मी तिथे नित्य त्रिकाळ आहे, तुम्ही ती त्रिकाळ माझं पूजन करा आणि मला गायनी माझं अतिप्रीती, माझं गायन करा. म्हणून दत्त संप्रदायामध्ये गायनाला खूप महत्व आहे. गायनाचे कार्यक्रम, भजन गायन, जसं वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संप्रदायामध्ये गायनाला भजनाला महत्व आहे, त्याप्रमाणे तुम्ही माझं गायन करा. त्याप्रमाणे मग ते तिथं बसले आणि मग गेल्यानंतर हे 4 शिष्य तिथं होते. मग नृसिंह सरस्वती त्या पंचगंगेतून पुढे गेले आणि तिथे कर्दळी वनात गुप्त झाले. कर्दळी वनात गुप्त झाले ते श्रीशैल्य गमनाला तिथे गेले आणि ते श्रीशैल्य गमनाला तिथे गेल्यानंतर ह्या 4 भक्तांना खूप दुःख झालं. तिथून तिकडे नावाडे आले आणि त्या नावाड्यांनी सांगितलं की असे एक संन्यासी होते, त्या संन्यासांनी आम्हाला पाहिलं, आम्ही त्याचं दर्शन घेतलं आणि त्यांनी आम्हाला तुम्हाला एक निरोप द्यायला सांगितलेला आहे की तुम्ही काळजी करू नका, दुःख करू नका, मी माझ्या निर्गुण पादुका इथं ठेवलेल्या आहेत, तुम्ही त्याची उपासना करा आणि तुम्हाला प्रसाद म्हणून मी 4 पुष्प पाठवलेली आहेत. ती 4 पुष्प आहेत, ती 4 पुष्प त्या 4 शिष्यांनी घेतलेली आहे. आणि मग अशा प्रकारे त्यांनी श्रीशैल्यगमन केलेलं आहे. आणि श्रीशैल्यगमन केलं तरी सुद्धा ह्याचं सूचन पुढच्या अवतारामध्ये आहे, श्री स्वामी समर्थांचं. कारण श्री स्वामी समर्थ कर्दळी वनातूनच प्रगट झाले अशी कथा आहे, ती आपण यथावकाश बघू. परंतु हे सगळं नृसिंह सरस्वतींचं चरित्र झालं. तर नृसिंह सरस्वतींचं मी तुम्हाला सांगितलं अवतार कार्य तर सांगितलं, पण नृसिंह सरस्वती म्हणजे गुरुचरित्रामध्ये त्यांची स्तुती करणारे 3 स्तोत्र आहेत. त्यांचा मी फक्त नामोल्लेख करतो की आपल्या बहुतेकांच्या पठणामध्ये आहे. 40व्या अध्यायात इंदुकोटी तेज कर्ण सिंधू भक्त वत्सलम असे वंदे आम्ही नारसिंह सरस्वती पाहिमा हे एक स्तोत्र आहे. 42व्या अध्यायामध्ये एक स्तोत्र आहे. तर त्याची सुरुवात अशी आहे, आदौ ब्रह्मत्वमेव सर्व जगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्चाक्षोणि जडा विनाश दितिजान् कृत्वावतारं प्रभो हत्वा दैत्यम अनेक धर्मचरितं भूत्वात्मजोर अत्रे गृहे वंदेहम नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मांबुजम हे 42व्या अध्यायामध्ये स्तोत्र आलेलं आहे. आणि ह्या श्लोकामध्ये त्यांनी कसं केलेले श्रीपादयुग्मांबुजम, इथं नृसिंह सरस्वतींचा उल्लेख तर आहे पण श्रीपाद शिवल्लभांचा पण आहे. आणि भूत्वा आत्मजोर अत्रे गृहे म्हणजे तो अत्रि ऋषींचा पुत्र झाला, म्हणजे ह्या 3 अवतारांचा ह्या स्तोत्रामध्ये उल्लेख आहे. अत्रि ऋषींचा पुत्र म्हणजे श्री दत्तात्रेय, श्रीपाद शिवल्लभ, नृसिंह सरस्वती अशा प्रकारे हे 42व्या अध्यायामध्ये एक स्तोत्र आलेलं आहे. 40व्यामध्ये इंदुकोटी तेज असं आलेलं आहे आणि 42व्या अध्यायामध्ये एक कानडी स्तोत्र आलेलं आहे. आणि अशा प्रकारे ही 3 जी स्तोत्र आलेली आहेत ती 3 स्तोत्र ही बहुतेक नित्य पठणामध्ये असतात. आता मी तुम्हाला सांगितलं की महाराजांनी श्रीशैल्याला गमन केलं, तर तो दिवस कुठला होता त्याच्याकडे आपण थोडंसं वळूया. तो दिवस होता माघ कृष्ण प्रतिपदा, ज्याला आपण सर्वजण गुरुप्रतिपदा म्हणून ओळखतो. आता मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे जन्माचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये, जन्मतिथीचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये नाहीये, परंतु निजानंदी गमन करण्याचा जो उल्लेख आहे तो त्याच्यामध्ये आहे. आणि तो कशा प्रकारे आलेला आहे ते मी तुम्हाला सांगतो.
कन्यागती बृहस्पतीसी बहुधान्य नाम संवत्सरेसी सूर्य चाले उत्तर दिगंतेसी संक्रांती कुंभपर्येसा शिशिर ऋतू माघ मासी आसिद पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्य दिवशी श्री गुरु बैसले निजानंदी असा त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे। आणि महाराजांनी जो दिवस निवडला तो माघ कृष्ण प्रतिपदेचा होता। आणि जे संवत्सर होता आपल्याकडे माहिती आहे की आपल्याकडे आपण प्रत्येक वर्षाला नावं दिलेली आहेत आणि त्याप्रमाणे ते संवत्सर कुठलं होतं बहुधान्य। आता या बहुधान्य संवत्सराचा किंवा बहुधान्य वर्षाचा पुढचा जो संबंध आहे तो आपण पुढे बघणार आहोत, तो श्री स्वामी समर्थांशी आहे। कारण स्वामी समर्थांनी जेव्हा समाधी घेतली ते सुद्धा बहुधान्य संवत्सर होतं आणि नृसिंह सरस्वतींनी सुद्धा निजानंदी गमन केलं, तो सुद्धा बहुधान्य संवत्सर होतं। श्री गुरुदेव दत्तात्रेय आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि इथेच मी माझ्या वाणीला विराम देतो। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।